नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, वैशाली किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कढी बनवणार आहे। त्यासाठी मी ताक घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन ॲड केलेले, अर्धा लिटर ताक घेतलेले मी, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, अद्रक हे थोडंसं घालायचं आपल्याला, मीठ, कस्तुरी मेथी, मोहरी, हळद, जिरे, तेल आणि हिंग। पाणी लागणार तेवढं टाकायचं। तेल टाकून घ्यायचंय थोडं, त्याच्यात आपण मोहरी टाकणार आहे आधी, अर्धा चमचा मोहरी याला मिक्स करून घ्यायचंय बेसनला। इकडे जिरं टाकणार आहे आपण, जिरं आपलं चांगलं झाल्यावर आपण मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहे सोबत। त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची, अर्धा चमचा हिंग टाकायची, सोबत थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, हळद ॲड करणार आहे, फिरून घेणार आहे आपण। त्यात थोडंसं पाणी टाकून थोडंसं होऊन देणार आहे। थोडंसं पाणी आटून गेल्यानंतर थोडे आपण कोथिंबीर ॲड करणार आहे, चांगली परतून घ्यायची। परतवल्यानंतर आपल्याला ताक घ्यायचं आहे, त्याच्यात बेसन फिरून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आपल्याला। ताक घेतल्यामुळे गरज वाटल्यास पाणी टाकायचं आहे आपल्याला, तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे त्याच्यात। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला, तुम्ही हाताने टाकू शकता किंवा चमचेने टाकू शकता। अशा पद्धतीने कढी आपली चांगली उकळलेली आहे, त्याच्यात आपण आता कोथिंबीर वरून ॲड करणार आहे। अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारी झटपट अशी खानदेशी स्टाईल कढी नक्की करून पहा।